भरतजी माळी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला रोख रक्कम स्वरूपात 5,000 रुपयाची देणगी लाभलेली आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय किसनजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा रोख रक्कम स्वरूपात 5,000 रुपयाची देणगी लाभलेली आहे. चालू सामना आपण पाहतोय स्टार 11 महापोली विपक्ष आई गावदेवी दादूचा पाडा. दोन्ही शेजारील असे संघ आहेत. निश्चितच एकमेकांची उणीधुणी कमतरता आणि प्लस पॉइंट हे निश्चितच या दोन्ही संघांना पुरेपूर याची जाण आहे. कारण गेल्या अनेक सामन्यांमध्ये हे संघ प्रतिस्पर्धी म्हणून उभे टाकलेले आहेत. दरम्यान नाणेफेक जिंकून आई गावदेवी दादूच्या पाड्या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेला आहे स्टार 11 मापुली या संघाला. दोन्ही मातब्बरचा संघादरम्यान हा आजच्या दिवसातील ग्रुप स्टेज मधील शेवटचा सामना असणार आहे. पंच कृपया सामना त्वरित चालू करायचा आहे कारण अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय आई गावदेवी दादूचा पाडा या संघाकडून. स्ट्राईक एंडला आहे तो फलंदाज हरेश आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो डाव्या हाताने विस्फोटक अशी फलंदाजी करणारा किरण. सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय जबी. स्टार 11 मापुली संघाकडून थोडस रणक मध्ये गपलप होता नाही ते, परंतु निश्चितच स्टार 11 मापुली संघ गत वर्षी ह्या संघाने सुद्धा अनेक अंतिम फेरीत दाखल होऊन अनेक विजेतेपद आपल्या नावे जमा केली होती. तो संघ आणि त्यांच्या समोर आहे तो आई गावदेवी दादूचा पाडा हा सुद्धा एक मातब्बर असा अनेक विजेतेपद आपल्या खात्यात असणारा. पहिला चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये सीमा रेषेकडे जातोय आणि निश्चितच इथे सीमा रेषे पार करतोय. धावा मिळतात 4. हा नवीन बॉल आलेला आहे. सलग 2 चेंडूवर 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज हरेश याच्या माध्यमातून पहिला चेंडू सीमारेषे पार स्क्वेअर लेग झोन मध्ये पाठवला होता 4 धावांसाठी आणि हा पुढचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा सीमारेषे पार जातोय 6 धावांसाठी. म्हणजे 2 चेंडू सलग 2 चेंडूवर 2 मोठे फटके. धावसंख्या धाव फलकावर लागते ती 10 बिनबाद 10. सलामीचं षटक पहिलं षटक घेऊन मार्गस्थ पुन्हा एकदा गोलंदाज जबी स्टार 11 मापोली संघाकडून. पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू निश्चितच सुरेख असा चेंडूची ते फेक केली होती, परंतु त्या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. निश्चितच या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 12 या धावसंख्येवर. दरम्यान हा पुढचा चेंडू आपण पाहतोय गोलंदाज जबी
पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज. हा फुलटॉस असा चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषे पार. धावा देऊन 4. कणकणीत असा फटका. वन्स थँक्यू डीजे. आमचे शालेय मित्र आणि सध्या बीजेपी भाजपा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सन्मान्य निलेशजी गुरव साहेब यांना आपल्या काही कामानिमित्त लवकरात लवकर इथून रजा घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ते कवाडगावचे सन्मान्य सरपंच पद सुद्धा त्यांनी भूषवलेले आहेत. असे आमचे मित्र निलेशजी गुरव साहेब यांचं इथे स्वागत होत आहे. त्यांचं स्वागत करतील सन्माननीय सचिनजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते. त्यांचं भव्य दिवस स्वागत होईल. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन पुढचा चेंडू फुलटॉस असा चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, परंतु स्क्वेअर लेग पंच किरण सातपुते यांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. निश्चितच हाईटचा नो इथे कदाचित डिक्लेअर केला आहे का, पण पंचांनी थर्ड अंपायर रिप्ले मागितलेला आहे. तिसरे पंच सन्माननीय निलेशजी गुरव साहेब यांच्या सत्कार इथे होतोय. सन्माननीय सचिनजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत करण्यात येत आहे. सन्माननीय निलेशजी गुरव साहेब निलेश इथून रजा घेत आहेत. सन्माननीय निलेशजी गुरव साहेब आपण या स्पर्धेकरता इथे उपस्थित झालात. आम्ही आपलं पुनश्च शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू सुद्धा इथे आहेत. निश्चितच पंच राहुल पाटील मैदानात जाऊन आपला डिसिजन डिक्लेअर करतील. सन्माननीय निलेशजी जाधव साहेब आमची रजा घेताना, त्यानंतर मी विनंती करतो सन्माननीय हरीशजी चव्हाण साहेब यांना की आपण भव्य दिव्य स्वागत करायचं आहे. ते सन्माननीय ज्ञानेश्वरजी पवार साहेब सन्माननीय ज्ञानेश्वर पवार साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत पुंडास, तसेच अनगाव सोसायटीचे सन्माननीय चेअरमन. नक्कीच मी आमंत्रित करेल पॉवर शेलार संघाच्या संघनायकाला आणि त्याचबरोबर जय भवानी मोरणी संघाच्या संघनायकाला. 12th मॅन आहे तिथे चीट्स उडवल्या जातील आणि त्यामधून एका संघाला थेट प्रवेश मिळेल अंतिम फेरीमध्ये आणि उरलेल्या 2 चीट्स मध्ये इथे लढत होईल मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान आपण चालू सामन्याकडे वळतोय. स्ट्राईकला आलेला फलंदाज डाव्या हाताने फलंदाजी करणारा किरण
नॉन स्ट्राईक एंडला आहे तो विस्फोटकाचा फलंदाज हरेश, ज्याच्या माध्यमातून निश्चितच दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा जातो स्क्वेअर लेग झोन मध्ये, बहुतेक चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. त्या दरम्यान एक धाव तर निश्चितच पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा पूर्ण होतो. या दोन धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. बिनबाद 20 सलामीची जोडी मैदानात. दरम्यान आमच्या लामसगावचे सन्माननीय जयरामजी ठाकरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही आपणास पुनश्च आपलं सहर्ष स्वागत करतो. जसं जय भवानी मुरळी संघ आपला कर्णधार त्वरित पाठवायचा आपण. जय भवानी मोरणी संघ आणि पॉवर शेलार संघ इथे उपलब्ध झालेले आहेत. त्यांचे संघ नायक दरम्यान आपण चालू सामन्याकडे वळायचं आहे. चालू सामना आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 20. आणि निर्धाव चेंडूची सांगतो होते. या निर्धाव चेंडूनुसार चेंडूचा धावसंख्या जाऊन स्थिरावते ती बिनबाद 24. या धावसंख्येवर सलामीची जोडी आपण पाहतोय हरेश आणि किरण मैदानात. पुढचा अरहमचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जाता दरम्यान दुसरी धाव सुद्धा दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवर बिनबाद 26. किरण आणि हरेश सलामीची जोडी आई गावदेवी दादूचा पाडा या संघाकडून आपल्याला मैदानात पाहायला मिळते. सन्माननीय जिजारामजी चव्हाण साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. मी आपणास विनंती करतो की आपण आमच्या VIP डायस वरून स्थानापन्न व्हायचं आहे. अरहम आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सामना करण्यासाठी हरेश. हा चेंडू उंच उडवलेला चेंडू पाहूया क्षेत्ररक्षक येतोय का चेंडू खाली, परंतु चेंडू जातोय टॉस बॉक्सच्या वर. खुश खबर आहे ती या चालू सामन्यातील जो संघ विजेता ठरल तो संघ अंतिम फेरीत दाखल होईल. पुढचा चेंडू पुन्हा टॉप एज घेऊन चेंडू जातोय शॉर्ट्स लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय, परंतु इथे ओव्हर थ्रोचे बघूया किती धावा मिळतायत. दरम्यान आपण
दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडू नंतर आपण या स्वागत समारंभाकडे वळायचं आहे. मॅच थोडी थांबवायची हा एक चेंडू टाकून झाल्यानंतर, कारण आमचे सन्माननीय पाहुणे यांना पुढील कार्यक्रमाकरता जायचं आहे. अरे आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन हा चेंडू, सुंदर असा चेंडू, पंच कोणता इशारा करत नाही, तर निर्धाव चेंडूची सांगता होते आणि षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38, बिनबाद 38. दरम्यान आम्ही विनंती करतो सन्माननीय
मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आम्ही शिवछत्रपती स्पोर्ट्स लामतचा आयोजकांकडून. आणि हा एक मोठा हादरा म्हणता येईल त्रिफळाची झालेला फलंदाज डीजे. या कोलिवली गावाच्या दिलदार आमच्या भरत मालीचा, या कोलिवली गावाच्या जिगरवाल्या भरत साहेबांचा, या कोलिवली गावाच्या दिलदार आमच्या भरत मालीचा, या कोलिवली गावाच्या जिगरवाल्या भरत साहेबांचा. दादा डॅशिंग हाय दिलदार, सारे पाहून होता न गपगार, सारे पाहून होता न गपगार, सारे पाहून होता न गपगार. एका नजरत करतो फिदा, असा रॉयल हाय कारभार, असा रॉयल हाय कारभार, असा रॉयल हाय कारभार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. गोलंदाज गुड्डूच्या षटकातील पुढचा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये गेला. चेंडू थोडीशी दिशा बदलली चेंडू आणि चेंडू जात सीमारेषे पार चौकार. गुड्डू आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्क्वेअर लेग झोन मध्ये आलेला चेंडू पाहूयात. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार खरकणी तसा षटकार 6 धावांसाठी. या 6 धावांनी या धावसंख्येने सुद्धा उत्तुंग भरारी घेतले. धावसंख्या जाऊन हरेश माघारी परतलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला आदेश त्याने एक चौकार आणि एक षटकारानिशी आपली इनिंग साजरी केली. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहूया. सुरेख असा झेल म्हणता येईल. उत्कृष्ट असा झेल क्षेत्ररक्षकाच्या हाताने. निश्चितच एक विस्फोटक अशी खेळी साकारण्याच्या धर्तीवर इथे सुरेख असा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि आदेशाची इनिंग इथे संपुष्टात येते आणि दुसऱ्या गड्याचं पतन होते. दुसऱ्या गड्याच्या पतनानंतर धावसंख्या झालेली 2 बाद 49. पहिल्या षटकात धावा पटकावल्या गेल्या होत्या त्या 20. दुसऱ्या षटकात धावा पटकावल्या गेल्या होत्या त्या 18. अशा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 38. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पटकावली गेली. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद. तिसऱ्या चेंडूवर आदेश आला आणि आदेशने एक चौकार आणि एक षटकार फटकावला लागोपाठ 2 चेंडूवर. आणि तिसऱ्या चेंडूवर पुढच्या आदेश बाद झाला. एकूण या षटकातील चेंडू शिल्लक आहे 1. शेवटचा चेंडू किरण सामना करण्यास सज्ज आणि हा चेंडू जातोय स्क्वेअर लेग झोन मध्ये. पाहूया धावा किती मिळतात. त्या दरम्यान 2 धावा तर निश्चितच पूर्ण केलेत आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून आणि तिसरी धाव पूर्ण काही होऊ शकत नाही. धावबादच्या स्वरूपात माघारी बसतोय फलंदाज. एकूण धाव संख्या जाऊन पोहोचते ती 51. 52 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते स्टार 11 मापुल्या संघासमोर. प्रति षटकामागे 17.33 धावांची धावगती राखायची आहे. मी विनंती करतो जय भवानी मोरनी संघ आणि जय बजरंग शेलार या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघनायक सन्माननीय संपतजी चव्हाण साहेब कोयना पुनोसात मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्माननीय सल्लागार ज्यांनी या कोयना पुनोसात मराठा समाज सेवा संघाचे उपाध्यक्षपद सुद्धा भूषवलेले आहे असे सन्माननीय संपतजी चव्हाण साहेब यांचं इथे नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये आगमन झालेलं आहे. जय भवानी मोरणी संघाचा संघनायक आणि जय बजरंग शेलार संघाचा संघनायक निश्चितच या सामन्यात जो संघ विजय होईल तो थेट अंतिम फेरीत दाखल होईल. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव देऊन जातोय. अतिरिक्त धावेने स्टार 11 मापोली संघाचं खातं खोललेलं आहे. खात्यावर धावा जमावत आहेत बिनबाद 1. पुढचा चेंडू हा चेंडू सुद्धा ऑप्शनच्या खूपच दूरवरून जातोय. आमचे पंच राहुल सर आम्हाला इशारा करतायत वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावेची भर पडते ती स्टार 11 मापोली संघाच्या धावसंख्या फलकावर लागते ती बिनबाद 2. पण 18 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 52. हा चेंडू उंच उडवलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय जेल खाली आणि हा सुरेख असा जेल पहिला हादरा पहिला गडीचं पतन इथे होतंय स्टार 11 मापोली संघासाठी.
ते थोड्याच वेळात त्यांचा डिसिजन आम्हाला सांगणार आहेत. प्रतिस्पर्धी संघ आहे तो अ, धन्यवाद संपत चव्हाण साहेब, त्यांच्या मार्फत दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. एक साईडला आपण पाहिलेलं शुक्रवारच्या दिवसात अंतिम फेरीत दाखल झालेला हा जय भवानी मोरणी संघ निश्चितच या मैदानाचा पुरेपूर अनुभव असलेला संघ, एक 90 अशा खेळाडूंचा भरण असलेला संघ. आज निश्चितच मिलिंद शिंदे यांची उणीव त्यांनी आपण शुक्रवारी त्यांच्या सामन्यात काय पाहायला मिळाली नाही, कारण सुंदर असं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. निश्चितच नाणेफेक करून आता डिसिजन तुम्हाला थोड्याच वेळात कळेल, तरी आपण काही जास्त वेळ घेत नाही. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दरम्यान निश्चितच सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय इथे आई गावदेवी दादूच्या पाड्याच्या संघाकडून. अठरा चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता असताना इथे धावसंख्या स्कोर बोर्डवर लागलेली आहे ती 5. गडी बाद झालेले आहेत ते 2 बाद 5. हा चेंडू आलेला रडार मध्ये जातोय, सीमारेषेच्या बाहेर धावा मिळत आहेत. 6 कणकणीत असा षटकार फलंदाज थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. कारण आपण पाहिलंय पहिली षटकाच्या समाप्तीनंतर स्टार 11 मापुलिया संघाच्या धाव संख्या फलकावर लागलेल्या आहेत त्या 11. गडी बाद झालेले आहेत 2. क्रीजवर जे फलंदाज आहेत जबी, एक विस्फोटक अशी फलंदाजी करण्यासाठी नावाजलेला हा जबी याने या पहिल्याच चेंडूवर खणखणीत असा षटकार भटकावला. या समेत दुसरा फलंदाज आहे तो अरबाज. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूंच्या खेळामध्ये धावा हव्या आहेत त्या 41 म्हणजे जवळजवळ प्रति षटकामागे 20.50 धावांची सरासरी राखायची आहे. गोलंदाजी देतोय डाव्या हाताने गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आई गावदेवी दादूच्या पाड्याचा किरण. किरण होय टू अरबाज, आणि हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने फटकवलेला चेंडू खाली होते क्षेत्ररक्षक. इथे जेल सोडलाय का मॅच सोडलाय ते थोड्याच वेळात आपल्याला कळेल, परंतु चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार, आणि या खणखणीत अशा चौकारांशी धावसंख्येला उसळी मिळते, थोडीशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. दरम्यान किरण आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चेंडू जातोय स्क्वेअर लेग झोन मध्ये. उंच उडलेला चेंडू क्षेत्ररक्षक घेतोय चेंडू खाली, परंतु गफलत होते त्या दरम्यान क्षेत्ररक्षकाची. थोडासा कठीण असाच हा झेल होता, परंतु निश्चितच प्रयत्न करायला पाहिजे होता. आणि इथे थोडं फंबलिंग होतोय दोन्ही क्षेत्ररक्षकांचं सुद्धा आणि त्या समेत दोन्ही फलंदाजांचं सुद्धा. धावसंख्या फलकावर लागलेली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. या षटकातील चेंडू फेकून झाले 2. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 10 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 35. 10 चेंडू 35 धावा समीकरण उभं टाकलेलं आहे ते स्टार 11 मापोली संघासमोर. नावच आहे ज्या संघाचं स्टार, निश्चितच त्या संघात असणार आहेत बरेचसे स्टार. आणि आपण पाहतोय इथे क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि तिसरा हादरा मिळतोय.
त्या 17 गडी बाद झालेले 3 नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला फाईक हा चेंडू सुंदर असा चेंडू गुडलेन स्पॉट वरून उसळी घेतोय आणि थेट स्थिराव देतो यष्टीरक्षकच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता करण्यात यश मिळते सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय कारण निश्चितच ज्या ज्या वेळेला आई गावदेवी दादूचा पाडा संघ सुंदर असा उत्कृष्ट असा परफॉर्मन्स दाखवतो त्या ठिकाणी एकतर किरण हा चाललेला असतो नाहीतर हरेश हा चाललेला असतो किरण हरेश प्रदीप तिकडे हा चेंडू जातोय बॅटची कड घेऊन पडून तर तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण त्या दरम्यान निश्चितच एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या एका धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवर निश्चितच एक भला मोठा आव्हानाचा पाठलाग करताना इथे स्टार 11 महापोलीस संघ थोडीशी संत अशी सुरुवात म्हणता येईल कारण निश्चितच या सामन्यात जर विजय मिळवायचा असेल तर मोठे पटक्यांची नितांत आवश्यकता आहे षटकार आणि चौकारांमध्ये डीलिंग निश्चितच करावी लागणार हा चेंडू पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न इथे फलंदाज फाईक याच्या माध्यमातून परंतु अपयशी असा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता दुसरा षटक समाप्त होते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती स्कोर बोर्डवर 18 या षटकात अवघ्या 7 धावा दिलेल्या आहेत त्या गोलंदाज किरण याने मी आपणास म्हटलं होतं की किरण त्याची इनिंग निश्चितच ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो संघाला निर्णायक ठरते इथे या आपल्या निर्णायक षटकात अवघ्या 7 धावा दिल्या आहेत संघाची एकूण धावसंख्या स्टार 11 मापुली संघाची जाऊन पोहोचली आहे ती 18 धावा 3 गड्यांच्या पतनानंतर 3 बाद 18 3 चेंडू 3 गडी बाद झाले धावसंख्या झाली 18 शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती 7 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे 7 चेंडू 34 धावा या पुढील होणारा सेमीफायनलचा सामना असणार आहे जय भवानी मोरणी विपक्ष जय बजरंग शेलार या दोन्ही संघादरम्यान माफ करा पॉवर शेलार ज्यांनी काल आपली पॉवर दाखवली होती आणि अंतिम फेरीत दाखल झाले होते 7 चेंडू 34 धावा निश्चितच सामन्यात चुरस निर्माण होईल का चुरस निर्माण करेल का फलंदाज जबी प्रदीप आपल्या षटकातील पहिला चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये आलेला चेंडू थोडीशी चेंडूने दिशा बदलली परंतु सुंदर बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय तो जबी आणि या जबीच्या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर अजूनही 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 32 5 चेंडू 32 धावा म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडू मागे षटकार फटकावला तरी सुद्धा विजय आवाक्याबाहेर हा चेंडू उंच उडवलेला चेंडू खाली येतो यष्टीरक्षक स्वतः आणि सुरेख असा झेल निश्चितच इथे इनिंग संपुष्टात आली ती जबी याची जबी बॅक टू पॅव्हिलियन जय भवानी मोरणी संघ बहुसंख्य नेते उपस्थित दिसतात त्यांच्या गावचे क्रीडा रसिक सुद्धा हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या क्षेत्रात आलेला चेंडू निश्चितच सामन्याची औपचारिकता बाकी आहे कारण चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडूत अशक्यप्राय असं आव्हान निश्चितच आता म्हणता येईल धावसंख्या झाली ती 21 3 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे निश्चितच डाव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज अरफात स्ट्राईकला आहे नॉन स्ट्राईक एंडला आहे तो फाईक
हा चेंडू गुडलेन स्पॉट वरून उसळी घेऊन थेट स्थिरावतो यष्टीरक्षा हातामध्ये निर्धाव चेंडू पुन्हा एकदा निश्चितच इथे 2 चेंडू हा सामना संपुष्टात येणार आहे आणि पुढच्या फेरीत म्हणजेच अंतिम फेरीत दाखल होणार आहे. जवळपास 90% काही 99% सामना झुकलेला आहे तो आई गावदेवी दादूच्या पाड्याच्या संघाच्या जुळेत. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन उंच गेलाय, स्वतः गोलंदाज जेल सोडतोय ते, परंतु निश्चितच शेवटचा चेंडू शिल्लक आहे. निश्चितच ह्याच प्रदीपने सुरेख अशी गोलंदाजी आपण सकाळच्या सत्रात पाहिली होती. 6 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान असताना तो सामना विजय मिळून दिला होता आपल्या संघाला. विपक्ष होता संघ जय बजरंग शेलार संघासमोर. 6 चेंडूत 14 धावांचं आव्हान राखलं होतं आणि त्यात शेवटच्या मला वाटतं 3 चेंडूत 7 धावा असताना सुद्धा सुरेख अशी गोलंदाजी केली होती. प्रदीप 2-5 षटकातील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव. हार्दिक हार्दिक अभिनंदन विजय संघ आई गावदेवी दादूचा पाडा आणि कौतुक करावं लागेल ते स्टार 11 मापुली संघाचं. आपलं सुद्धा सुंदर असं प्रदर्शन या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळालंय. पण एक अंतिम फेरीत आजच्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालाय तो आई गावदेवी दादूचा पाडा संघ आणि त्यांच्या समोर उभे टाकणार आहेत कोण संघ ठरू शकतो ते आपल्याला थोड्याच वेळात कळेल, कारण या पुढील आता होणारा सामना सेमीफायनलचा असणार आहे. जय भवानी मोरणी विपक्ष पॉवर शेलार या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तीन षटकांचा सामना असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. शेलार पॉवर शेलार संघ